सत्य असेल तेच दिसेल. आई आणि लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हिंगोलीमधून समोर आली आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा आईनं आपल्या प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा प्रकारे मुलाची हत्या करण्यात आली होती, पण हातावरील टॅटूमुळे या तरुणाची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जामदा या शिवारात 2 दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन या तरुणाची ओळख पटवली. सचिन रामकिशन राजगुरू असं या मयत तरुणाचं नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील रहिवासी आहे. मयत सचिनच्या आईनं प्रियकर रामदास तनपुरे याच्या मदतीनं सुपारी देऊन सचिनचा खून घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 3ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मयत सचिन राजगुरू या तरुणाचा 2 दिवसापूर्वी सेनगाव तालुक्यातील जामदा या शिवारात मृतदेह आढळला होता. मयत सचिनच्या हातावर असलेला टॅटू फोटो सोशल मीडियात पोलिसांनी प्रसारित केले. या टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटायला मदत झाली. पोलिसांनी सोशल मीडियावर मृतदेहाचा फोटो टाकून ओळख पटवली. सचिन हा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव गावचा रहिवासी आहे. त्यानंतर ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सचिनच्या आईचे गावातीलच रामदास तनपुरे वय वर्ष 65 याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत. याच अनैतिक संबंधातला सचिन हा अडसर ठरत होता. सचिन आपल्या संबंधात अडथळा येत असल्यामुळे आईनं सचिनचा काटा काढण्याचं ठरवलं. मुलाचा खून करण्यासाठी आईनं प्रियकर रामदास तनपुरे याच्या मदतीने नरेश पवार याला 25,000 रुपये देऊन सुपारी ठरवून दिली. नरेश पवार यानं मयत सचिन राजगुरूला पाहुण्यांकडे जायचं असं सांगून सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात खूप दारू पाजली. त्यानंतर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या सचिनला नरेश पवार यानं जामदा या शिवारात रोडच्या बाजूला निर्जन स्थळी नेले आणि सचिनच्या डोक्यात दगड टाकून खून केला. सचिनचा चेहरा हा ओळखता येत नव्हता, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं जिकिरीचं झालं होतं. पोलिसांनी ओळख पटवण्याचं आवाहन होतं. 2 दिवस झाले मृतदेहाची ओळख पटत नव्हती. या संपूर्ण गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक पथक डॉग स्क्वॉड यांची मदत घेतली. पोलिसांनी मृतदेहाचे फोटो सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात दिली. सचिनच्या हातावर टॅटू होता. एक टॅटू हा आई आणि वडिलांबद्दल होता, तर दुसरा टॅटू हा सचिताच्या पावलांचा टॅटू होता. या टॅटूमुळे सचिनची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी सचिनची आई, तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि नरेश पवार याला अटक केली. तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. माहिती मिळाली की एक डेड बॉडी पडलेली आहे जामदेवा ते किल्ला सेनगाव पोलीस स्टेशन. जेव्हापासून ही होती सुनसान ते आम्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि एनसीची टीमनी आम्ही स्वतः सिनियर अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली. भेट दिल्यानंतर आम्हाला असं आला की त्याचा खून झालेला आहे, कारण कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये मागून दगडाने मार केला. हे झाल्यानंतर आम्ही पहिले बॉडीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला हिंगोलीमध्ये त्याची ओळख पटली नाही, कोणालाही हिंगोलीचा आहे असा काही मिळाला नाही. आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. फोटो वगैरे त्याचा पाठवला, पण तिथून आम्हाला माहिती मिळाली की लोणार बुलढाणाचे राहणार आहे. संध्याकाळपर्यंत त्याची ओळख पटली. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे रात्रदिवस त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस वगैरे करून त्याच्या मागे नक्की कारण काय आहे आणि त्याची लास्ट लोकेशन कुठे होती टेक्निकल अनालिसिस केला. टेक्निकल अनालिसिसवरून आम्हाला एक आरोपीचा संशय वाटला की एक आरोपी आहे जो याच्यामध्ये होऊ शकतो. त्याचं नाव होता तनपुरे आणि त्या आरोपीला आम्ही मग नंतर ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कबुली दिली. कबुलीमध्ये असं मला की त्यांनी जे खून केलेला आहे त्याच्यामध्ये एक नरेश पवार नावाचा माणूस आहे, त्याचा पण सहभाग आहे आणि त्यांनी त्याला हायर केलेला आहे. ते 25,000 रुपये देऊन हे दोघे जण जे विक्टीम होतात त्याला घेऊन आले सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांनी त्याला दारू पाहिल्यानंतर त्याचा खून केला. संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान 7 रोजी. त्यानंतर हे दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झाला की ह्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो विक्टीम आहे त्याची आई आहे. तर जो मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई याच्यामध्ये प्रेमसंबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून आणि जो विक्टीम आहे तो याच्यामध्ये प्रेमसंबंधामध्ये अडथळा निर्माण करत होतो. त्याच्यामध्ये आईने त्यांना त्याचे जो लवर आहे त्याला सांगितलं की त्याचं खून करायचं. मग त्या प्लॅनिंग करून त्यांनी खून केलं.
तीनही आरोपी यांना आम्ही अटक केलेलं आहे. आता सगळ्यांना PCR घेणे आम्ही पाठवलं. सर आरोपीने काय जबाब दिला प्रेमसंबंध कसे आपण म्हणू शकतो? त्या आरोपीने सांगितलं ना की यांचं आहे. तो आरोपीचं गाव लोणार आहे आणि आपली घटना आपली हद्दीमध्ये झालेली आहे. आरोपी आणि मयत सगळे बुलढाणा शहरात आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.